वरून तुम्ही दिव्यागरला जाल तर तुम्हाला असं रोड साईड जाताना शेजारीच हा समुद्रकिनारा पाहायला मिळेल दिव्यागरचा. आणि सेम आमच्या गावच्या लाडघर बीच सारखाच आहे. फार सुंदर असा समुद्रकिनारा आहे, बघू शकता. अफाट असा अरबी समुद्र आहे, दूर दूरवरपर्यंत पसरलेला. दिव्यागर 7 आहे आणि बोरली तिघी तिथून दिघे आहे. आता दिव्यागरला जाताना तिथे पहिल्या आधी हा पोळीवाडा आलाय, तर तुम्हाला मी ते दाखवते. रिसॉर्ट आहेत. दिव्यागर आलाय ना. आपण आता दिव्यागर मध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता हा सरळ रस्ता जातोय दिव्यागर मध्ये. सुप्रसिद्ध अशा सोन्याचा गणपती म्हणून जो प्रसिद्ध गणपती मंदिर आहे तिथे. पहिले आता इथे चप्पल वगैरे काढूया. दर्शन घेऊन आम्ही मंदिरातून तर बाहेर पडलोय.
इथे आता पुढे जाऊन जेवणाची सोय कुठे आहे ते बघतो व्यवस्थित. तर हा आजूबाजूचा परिसर आहे आणि त्या परिसरातच तुम्हाला दुकानं दिसतील, तिथे तुम्ही नारळ फुलं घेऊ शकता. इथे पार्किंगची जागा आहे मोठी. सुवर्ण गणेश मंदिराच्या अगदी 2 मिनिटं अंतरावर थोडं चालत पुढे आलात की तुम्हाला हा रिसॉर्ट दिसेल, सन अँड सी रिसॉर्ट. आणि ह्या रिसॉर्टच्या अगदी बाजूलाच बघाल तर श्रीकृपा खानावळ म्हणून आहे, रोड टच. इथेच आता आम्ही जेवतोय. चला कसं आहे ते बघूया. ती खानावळ आहे, ती छानपैकी सुपामध्ये असं बघू शकता तुम्ही. अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि इथे आहे इथे सुद्धा आहे ऋषी. इथे मन तृप्त. आता जेवून निघालं सगळे चालत चालत बीचवर. थोडंसंच पुढे आहे इथे, फर्स्ट लेफ्ट घेतला की आहे बीच. कधी आलात तर ह्या खानावळला तुम्ही जेवू शकता. छान आहे दिवे आगरगाव. आजूबाजूला नारळी पोफळीच्या सुपारीच्या बागा आहेत, तिथे केळीची झाडं छान वाटतात. आमच्या वसईसारखंच आहे, वसईला सुद्धा असंच आहे सगळं. आणि आमच्या गावी सुद्धा असंच आहे, वेगळं काही नाही आहे. पण छान आहे, बाकीच्या लोकेशनपेक्षा फिरण्यासारखं आहे. ही बाग बघा किती सुंदर आहे, छान वाटते. पडलेले असतात नारळा ते नारळ कुठे गेले. समुद्र किनाऱ्याकडे जाणारा रस्ता. असं दोन्ही बाजूने तुम्हाला नारळी पोफळीच्या सुपारीच्या आणि केळीच्या बागा दिसून येतील. फार सुंदर वाटते रस्ता. आणि ह्या रस्त्यातून असं चालत चालत जायचं समुद्राकडे. आणि दुरून आम्हाला आता लाटांचा आवाज सुद्धा येतो हळूहळू, जसे जसे आम्ही जवळजवळ जातोय तिकडे बीचकडे. फार सुंदर रस्ता आहे. सुंदर अशी बाग आहे दोन्ही बाजूला. त्यामुळे मी रस्त्यातच फोटो आणि व्हिडिओ काढत बसले. बाकी सगळे गेले पुढे घरातले. फारच सुंदर आहे. आज मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे माझी. तर आज सकाळपासून उठल्यापासून देवदर्शनं झाली. फिरत फिरत दिव्यागरपर्यंत आलो आहे. घाईघाईतच होणार आहे अशी फेरी.
समुद्राच्या अगदी जवळच तुम्हाला हे सुंदर असे 2 मंदिर पाहायला मिळतील. एक सुंदर नारायण मंदिर आणि एक रूप नारायण मंदिर आहे. फारच सुंदर आहे. गोळा काय आहे? गोळा कोणता आहे? काला कट्टा ना? हा काला कट्टा आहे. तू कोणता घेतलाय? माझ्याकडे ऑरेंज आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी. तुला सुद्धा. तोंड काळा काळा झालाय फिरून फिरून दिवसभर. श्रीवर्धन नाही, हरिहरेश्वर मधून निघून श्रीवर्धनला गेलं. श्रीवर्धन वरून दिव्या आगारला नुसते फिरतोय सकाळपासून. अवतार गाव काय हवाय तुला? तोंड बघ कसे झाले आपले एकदम चिकट चिकट उन्हातून फिरून फिरून. तोंड धुवावं असं वाटतंय. हा 5 वाजले. 5 वाजता आता दिव्यागरच्या बीचवर येऊन बसलो. अवतार झालेला आहे. सकाळी फ्रेश होऊन हरिहरेश्वरला दर्शन घेतलं. त्यानंतर श्रीवर्धनला आलो. संजय देवीच्या देवळात गेलो. त्यानंतर पुन्हा आम्ही कुठे दिव्यागरचं आपलं सुवर्ण गणेश मंदिरात गेलो आणि तिथून आपले चालतोय तिथं जेवलो. पुन्हा चालतोय. आता येऊन बीचवर पोचलो आणि आता बसली येतं वाळीत. शांत आहे किनारा आणि स्वच्छ आहे. मेन म्हणजे सफेद वाळू आहे, पांढरी वाळू आहे. त्याच्यामुळे छान वाटतं ना. आणि बीच खूप किनारा खूप मोठा आहे आणि तो कंटिन्यू झालाय वाटतं. तो पण तिथे तो डोंगर दिसतोय शेवटच्या डोंगरापर्यंत आहे. नाही इथून तो पण तो तिथपर्यंत गेलाय. सगळं तो अटॅच्ड आहे ना इथून. ये बस. त्यांना पण बोलव इथे बसायला. तिथेच बसणार आहेत का? कसं वाटतंय मोहिशू? आज आपली अॅनिव्हर्सरी आहे, मॅरेज अॅनिव्हर्सरी. थोडं थकल्यासारखं झालं पण छान वाटतंय इथे. लास्ट इयर आम्ही अॅनिव्हर्सरीला घरीच होतो. दिवसभर घरी होतो संडे असून सुद्धा. तर फेरफटका आता मारत इथे आलो आणि असा विचार देखील केला नव्हता की यावर्षी असं कुठे जाऊ वगैरे. सहज मनात आलं चला सॅटर्डे संडे आहे लागून आणि उद्याची म्हणजे आजची एक दिवस त्याने सुट्टी टाकली ॲनिव्हर्सरी म्हणून. तर म्हटलं चला श्रीवर्धन हरिहरेश्वर दिव्यागर करूया. तर काल तर तुम्ही पाहिलं 2 दिवस आम्ही श्री क्षेत्र हरिहरेश्वरलाच होतो कारण तिथे त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव होता. तो बघायला मिळाला आम्हाला. त्यासाठी आम्ही तिथेच होतो. आणि या सकाळी निघून बघतातच आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की आम्ही कुठे कुठे जाऊन आलो, कुठे कुठे फिरलो आणि फायनली आता इथे येऊन बसलो आहोत. आणि आता थंडीच्या दिवसात तर लवकरच काळोख होतो, अंधार पडेल लवकर. तो बरं आहे थोडा, कारण आम्हाला पण इथून आता लवकर निघायचं आहे कारण रात्री 9ची बस आहे आमची इथून ना डायरेक्ट श्रीवर्धन ते नालासोपारापर्यंत रात्री 9ची बस आहे स्लीपर. त्यामुळे आता स्वतःची काय पर्सनल व्हेकल नसल्यामुळे आम्हाला इथून पुन्हा तेवढंच चालत जायचं आहे. ते सुवर्ण गणेश मंदिर आहे त्याच्या थोडंसं अजून पुढे. तिथून काहीतरी टमटम का काहीतरी मिळते ते पकडून मग श्रीवर्धनच्या डेपोत जायचं आहे. तर जरा आता इथे 1 तास तरी आरामात जरा बसू आणि मग निवांतपणे निघू.
या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितलेत की नाही माहिती नाही, जर बघितले नसतील तर बघा नक्की. आणि छोटा मोठा असा प्रयत्न करते मी व्हिडिओ बनवण्याचा, त्याच्यामागे काही दुसरा हेतू नाही, आपल्या आठवणीच त्याच्यात राहतात. आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हां चला आता बसतो इथे थोडा वेळ आणि तुम्हाला मी समोर हा बीच कसा आहे तो दाखवते. 5:45 होत आले त्याने, आता सूर्यास्त होतोय, दिव्यागरचा हा सनसेट. आणि आम्हाला सुद्धा आता वेळ होतोय, त्याच्यामुळे आता आम्ही इथून निघतोय. चला 9ची बस आहे श्रीवर्धनवरून, त्याच्यामुळे आणि इथून आम्हाला आता बरंच चालायचं आहे अंतर, त्यामुळे लवकर निघतोय ते. आता चालत 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 टमटम वगैरे बघायला लागेल श्रीवर्धनसाठी, तिथून पुढे बस आणि मग मुंबई. चलो. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही दिव्यागरच्या बस स्थानकाजवळ उभे आहोत. पण आता इथे बोलतात की बस नाही आहे, पुढे जाऊन थोड्या अंतरावर टमटम मिळेल, सो त्यासाठी पुढे जातो. आणि ही दिव्यागर गावातली ग्रामपंचायत, तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड. थकायला झालाय. 7:30ला आम्ही आता श्रीवर्धन बस स्थानकात आलो आहे. बघू शकता, तर रात्रीच्या अंधारात दिसणार नाही इतकं नीट. श्रीवर्धन बस स्थानक. दिव्यागरवरून डायरेक्ट श्रीवर्धन डेपो. पर पर्सन 70 रुपये घेतल्याचे 6 जण होते. चेहरा व संपले 3 दिवस, सुट्टी संपलेली आहे. आता बस लागली की दाखवू, बसमध्ये बसू आणि डायरेक्ट उद्या सकाळी नालासोपारा. डेपो बघू शकता, क्लीन आहे, छोटासाच आहे, जास्त बसेस पण नाही लागले आता कोणत्या. बघा इथे 4 नंबरवरून हरिहरेश्वर, बागमांडला या साईडला जातात. इथे लावलेले आहेत नालासोपारा. वाईंदर. तर हा डेपो असा काहीसा आहे. 8:45ला बरोबर श्रीवर्धन ते नालासोपारा आहे. बघा बस लागलेली आहे, आता 9ला निघेल इथून. स्लीपरची बस आहे ही. चला फायनली मी वरती बसलेली आहे. फर्स्ट टाइम बसले वरती. अरे हो, पण त्याच्यात सगळ्या बॅग वगैरे आहे. नाही तर प्रायव्हेटच्या स्लीपरला बसले. हॅलो. अरे त्याच्यात हे मिनी डबल सीटची वरची पप्पा चढायला सुरुवात करते. ही अशा टाईपची आहे बस. गाडी सगळी खाली बसली आहे. हावडे होता का तुझा? ते ताई बसली. आणि ड्रायव्हरची अगदी मागचीच सीट आहे माझी. चला तर आता फायनली ट्रिप संपलेली आहे 3 दिवसाची. आणि 9 वाजता आता बस निघाली की आता उद्या सकाळी आम्ही पोहोचून नालासोपारा बस स्टॉपवर. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.